हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर। आज आपण बघणार आहोत फणसांच्या बियांची भाजी। ही भाजी जास्त मेहनत न करता साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट कशी करता येईल हे आपण बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। या ठिकाणी मी फणसाच्या बिया घेतलेल्या आहेत। याला आठळ्याच्या बिया असे देखील म्हणतात। या ठिकाणी मी या बिया पहिल्यांदा भाजून घेत आहे। या बिया आपल्याला करपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। भाजून घेतल्यामुळे या बियांना मऊपणा येतो। तुम्ही बघू शकता आपल्या बिया छान भाजून झालेल्या आहेत। आता या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता या ठिकाणी मी एक कापड घेतलेले आहे आणि त्याच्यावर या बिया ओतत आहे। तुम्ही वरवंट्याच्या सहाय्याने याला फोडू शकता। आता या बिया आपल्या फोडून झालेल्या आहेत। त्याच्यावरची साल काढून आपल्याला या बिया सोलून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला सर्व बियांवरच्या साल काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही बियांवरची साल काढून त्यात चिरून सुद्धा घेऊ शकता। आता या ठिकाणी मी वाटण तयार करण्यासाठी लसूण घेतलेला आहे, आले, हिरव्या मिरच्या, खोबरे, जिरे, तीळ, टोमॅटो घेतला आहे। आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपला मसाला बनवून तयार झालेला आहे। आता या ठिकाणी मी तेल घालत आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा घालत आहे आणि एक तमालपत्री वापरत आहे। आता या ठिकाणी कांदा भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पाने घालायची आहेत आणि आपण तयार केलेला मसाला याच्यामध्ये घालायचा आहे। आता याच्यामध्ये मी हळद घालत आहे, अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा गरम मसाला घालत आहे। आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे आहे। आता याच्यामध्ये मी एक चमचा चटणी वापरत आहे। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून चटणी वापरू शकता। आता याच्यामध्ये मी सोलून घेतलेल्या बिया घालत आहे आणि याच्यामध्ये थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे। आणि 1-5 मिनिटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे। ह्या फणसाच्या बिया खूप पौष्टिक असतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। आता याच्यामध्ये मी गरम पाण्याचा वापर करत आहे। आता याच्यावर झाकण ठेवून याला उकळी आणून घ्यायची आहे, जेणेकरून त्या मसाल्यामध्ये बिया छान शिजतील। तुम्ही बघू शकता आपली फणसाची भाजी
खूप झणझणीत आणि सुपर टेस्टी बनून तयार झालेली आहे. मी ह्या प्रमाणात भाजी ठेवलेली आहे. तुम्हाला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाण्याचा वापर करू शकता. अशा प्रकारे आपली फणसाची भाजी बनून तयार झालेली आहे. ही भाजी माझ्या तर आवडीची आहे. तुमच्या आवडीची आहे की नाही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही भाजी घरी नक्की ट्राय करून बघा. माझ्या रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा नवनवीन आणि हेल्पफुल रेसिपी घेऊन पुन्हा भेटणार आहोत. तोवर बाय बाय. एन्जॉयिंग.